नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल पाहायला मिळतोय. हवामान विभागाने ताज्या अंदाजानुसार राज्यावर आता नैसर्गिक संकटाचे ढग जमा झाले आहेत. ह्या पावसासोबत वादळी वारे देखील सुटण्याचा इशारा आहे. ताशी 85 किलोमीटर वेगाने वारे वाहणारे सोसाट्याचे वारे आणि त्यासोबतच होणारी गारपीट यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आता कोणकोणते आहे ते 5 जिल्हे जाणून घेऊया आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. फक्त पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हवामान अंदाज उपलब्ध माहिती आणि मॉडेल्सवर आधारित आहे. हवामानात बदल होऊ शकतो, त्यामुळे अंतिम निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती तपासा. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे आणि वाऱ्यांचा वाढलेल्या वेगामुळे महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 85 किलोमीटर वेगाने वारे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कच्ची घरे, पत्र्यांचे शेड आणि झाडांचे नुकसान होऊ शकते. अनेक भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाची गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट पुढील 48 तास विजांच्या कडकडाटासह पावसाचे राहतील. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणारे 5 प्रमुख जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामानाचे असे सर्वात अचूक आणि वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुमच्या भागातील सध्याचे हवामान कसे आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.